गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम है ट्रॅव्हल विथ लॅट. तर मित्रांनो, आम्ही आज चाललो आहे गोव्याला. तर ॲज पर अ प्लॅन आमचं असं चाललेलं की जी कोकण कन्या गाडी आहे ती इथं पोचणार पहाटे 3:30 वाजता, जी लेट आहे. आत्ता वाजलेत 3:30 एक्झॅक्टली. तर आम्ही निघालो आहे 3:15 वाजता निघालो आहे घरातून आणि अर्ध्या रस्त्यावर आल्यावर आमच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे. तर आम्ही आता चाललो आहे. चिन्मय शेट यांनी मला लाईट दिलेली आहे, लाईट यागामीला. तर आम्ही आता चाललेलो आहे चालत. अर्धा रस्ता कवर केला आहे. ट्रेन आता बघितली आमची खेडपर्यंत पोचलेली आहे. तर इथून अर्ध्या तासाने आता आम्ही आहोत. दिस इज द मोस्ट थ्रिलिंग ट्रिप एव्हर. तर आम्ही आहोत आता. हा मळ्यातला गणपती आहे की तळ्यातला गणपती आहे? तळ्यातला. हा बघा, हा आहे तो तळ्यातला गणपती इथं. आणि इथून आम्ही आता स्प्रिंट करत सुरुवातच एवढी जबरदस्त झाली आहे की गाडीचं पेट्रोल संपलंय. जवळजवळ 3 किलोमीटर चालतोय. अजून 3 दिवस राहायचंय गोव्यात. बघूया पुढे काय होणार आहे. अंधारात तुम्हाला दिसणार पण नाही, अंधारात तुम्हाला दिसणार नाही. 3 किलोमीटर आम्ही चालतोय. हा बघा, परत लाईट आलेली आहे आणि लवकरात लवकर पोचू. अर्ध्या तासात ट्रेन पोचेल आणि आमच्या करंट लोकेशनपासून नाही म्हटलं तरी स्टेशन 1 ते 1.5 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आता वाजलेत किती? फोन दाखव ब्लॉगरसारखा फोन दाखव. आता वाजले 3:57 आणि आम्ही चिपळूण रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहे. ठीक आहे, आम्ही 2 जणं पोचलेलो आहे चिपळूण रेल्वे स्टेशनला सक्सेसफुली चालत. आणि ॲडव्हेंचर गॉट रिअल. इथून ट्रेन येते. आम्ही आता ट्रेनमध्ये बोर्डिंग करणार आहोत. पाणी वगैरे पिणार, मस्त खामावून झालो आहे. थोडासा, जास्त नाही, थोडासा, पण ठीक आहे, करूया. ॲक्च्युली व्लॉग करायचा प्लॅन होता गोव्यापासून, पण ॲडव्हेंचर चिपळूणपासून सुरू झालेलं आहे. सो व्हाय नॉट ॲडव्हेंचर आताच सुरू करूया व्हिडिओ. तर ट्रेन आता आम्ही चढल्यानंतर ट्रेनचं आमची सीट कन्फर्म आहे. जे बाकीचे 6 ग्रुप मेंबर्स आहेत त्यांच्या सीट्स कन्फर्म नाहीत. म्हणजे RAC आहेत, एका सीटवर दोघं जणं आहेत. आता आम्ही बाकी बघू. लेट्स होप फॉर बेस्ट, रेडी फॉर वर्स्ट. बघू आता काय होतं आहे ते. सो फार सो गुड. ही आता आलेली आहे ट्रेन. चलो बाय. तर आता आपण पेरनेम गावात पोचतोय. पेरनेम नाही, सावंतवाडीच्या कुठेतरी पोचतोय, गोव्याला पोचतोय. तर आमचे परमपूज्य मित्र ऑल द वे फ्रॉम गँग ऑफ धारावी, गँग शेट आवाज येतोय ना? तर ते तुम्हाला आता एक स्टोरी सांगणार आहेत. तर अख्ख्या बोगीमध्ये ते कसे झोपलेत रात्रभर, तुम्हाला स्टोरी सांगणार आहेत. तर आपली कहाणी मी आता घेतो. आता विवेककडनं आपण स्टोरी घ्या. विवेक शेट, स्टोरी सांगा. कसं झालं माहिती आहे का? आता मी तुम्हाला सांगतो. आता रात्रीची वेळ आहे, ठीक आहे. 3 वाजले असतील, 3-4 वाजले असतील. आम्ही झोपलोय, ठीक आहे. आणि समजा आता तुम्ही ट्रेन चालू केली तर रात्री कसं असतं, सगळ्या लाईटी बंद असतात, ठीक आहे. एक पण लाईट चालू नसते. तर लोक काय करतात, युजली झोपतात. आणि आम्ही एवढे गरीब लोक की आमच्याकडे एका सीटवर 2 लोक झोपलेली अशी. आता इकडे आहे, आम्ही इकडे हे झोपलेलो, ठीक आहे, इथे झोपलेलो. तर इकडे असा या साईडला मुंडी करून हा चिन्मय झोपलेला, ठीक आहे. आणि या साईडला मुंडी करून मी झोपलेलो. परत या साईडला मुंडी करून हा चिन्मय झोपलेला, त्या साईडला मुंडी करून हा विवेक झोपलेला, ठीक आहे. तर आणि सगळे झोपले. आम्ही कसं तरी ऍडजस्ट करून झोपलो. आणि कोणतं विचार केला, एक बटन दाखवू आपण. अख्ख्या बोगीत अंधार, एक पण लाईट नाही, काय नाही, अख्ख्या बोगीत अंधार आहे. आणि कोणतरी ही दिसत आहे, ही लाईट चालू केली. तशी लाईट चालू केली. फॉर एक्झाम्पल ती लाईट चालू केली. आता लोक इकडे एकाच लोक आहेत, ठीक आहे. अख्ख्या बोगीत अंधार, बाकी सगळ्यांना काहीच लवडा फरक पडत नाही. आम्ही दोघे गेले बसले आणि आमच्या डोळ्यावर लाईट पडते. शेवटी मला उठून, माझ्या झोपेतून उठून सांगावं लागलं त्या बाईला की लाईट बंद कर. आणि त्यात पण त्या बाईला वाटलं की मी तिला सांगतोय की ही लाईट चालू करायला. तिने ही लाईट चालू केली. मग आता मला तिला सांगावं लागतं की दोन्ही लाईट बंद कर. काय सांगू. आता आम्ही चाललोय गोव्याच्या क्लबला क्लबिंग करायला. आम्ही चाललोय क्लबिंग करायला. तर प्लॅन असा आहे की आता क्लबला जायचं आहे आणि मजा करायची आहे.
गुड इव्हनिंग गाईज. तर आज आम्ही आलो आहे क्लबिंगला. आम्ही एका क्लबमध्ये आलो आहे. कुठल्या तरी माझ्या मित्राने बघितलेलं आहे, जिथे आम्हाला एंट्री वगैरे सगळी आम्हाला अवेलेबल करून देणार आहेत. तोच अवेलेबल करून देणार आहे. आम्ही फक्त जाणार, नाचणार, मजा करणार आणि टार्गेट आहे की 12 ते 1 वाजेपर्यंत रिटर्न यायचं आहे. नाहीतर मग उद्याच्या दिवसाचा पूर्ण वाटोळं होणार आहे. बघू आता. लेट्स. गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा आपला गोव्यातला दुसरा दिवस आहे. काल रात्री मी ब्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही क्लबला जातो वगैरे आणि क्लब एकदम सोसो होता, म्हणजे असा जेन्झी Tier 1चा क्राऊड नव्हता. सगळे Tier 2 Tier 3 सिटीजमधला होता. आम्ही जास्त वेळ काय थांबलो नाही. बारीक आम्ही अर्धा तास थांबलो असेल आणि क्लबमधून मग नंतर आम्ही घरी आलो आणि झोपून गेलो. त्यामुळे मला शूट करायला काही मिळालं नाही. तिकडे त्यांचे रूल्स वगैरे होते की शूटिंग अलाउड नाही आहे, फोटोग्राफी अलाउड नाही आहे, असे N नंबर ऑफ रूल्स होते. आम्ही काय एवढं काय लक्ष नाही घातलं. मुळात आम्ही जास्त वेळ थांबलोच नाही. आमचा ग्रुप जास्त वेळ थांबलाच नाही. सगळेजण निघालो आम्ही आणि घरी जेवण करून झोपून गेलो. आजचा दिवस दुसरा आहे. आम्ही सकाळी उठलेलो. अजून आमचा ग्रुप झोपून आहे. तर ग्रुप झोपून आहे आणि आम्हाला लागली आहे भूक मरणाची. तर आम्ही इथे एक लोकल शॉप आहे वडापाव कॅफे. त्या वडापाव कॅफेला आलो आहे आणि ड्यू टू काय म्हणतात ना, सिलेंडर क्रायसिस आणि सिलेंडर क्रायसिस, फ्युल क्रायसिस, त्याच्यामुळे ह्याच्याकडे फक्त आता एवढ्या मेन्यूमध्ये फक्त अवेलेबल आहे वडापाव, इडली आणि पोहा. तर आता आम्ही 3 मित्र आलेलो आहे. मी, चिन्मय आणि आंबा आलेलो आहे. 3 जण आलेलो आहे. तर आम्ही आता प्रायोगिक तत्वावर ठरवलं आहे की 3 पहिले एक वडापाव खाऊन बघूया. वडापावची चव कशी लागते बघूया, त्याच्यावर आपण ठरवूया. व्हिडिओ काढण्यामागचं कारण बोललो काढून घेऊया, सुरू करूया. म्हणजे माझा अवतार नाही तसा, आंघोळ वगैरे तुमच्या खाली नाही कुठलं आणि वडापाव खायला आलो. सो आय एम बिग वडापाव फॅन. आता गोव्यातला वडापाव मी ट्राय करणार आहे. बघूया कसा लागतो ते आणि आला की तुम्हाला कळवून देतो आणि चव सांगतो. शियर्स. मित्रांनो, आता वाजले 9:18 आणि आपला वडापाव आलेला आहे. सो कॉल्ड गोवन वडापाव. हा आपण ट्राय करून बघणार आहोत आणि कम्पॅरिझन टू महाराष्ट्र बघूया याच्यामध्ये काय स्पेशालिटी यांची काय आहे काय नाही ते. आंबा माझ्याबरोबर आंबा पण ट्राय करतोय. लेट्स सी. कसा आहे? ठीकठाक आहे. किती देशील याला? 10 पैकी 6. ठीक आहे, चल. आता मी पण ट्राय करून जातो. हा माझा इथं वडापाव मागवलेला आहे. खाऊन बघूया. कॉस्ट टू टेस्ट रेशो आणि 6चा रेट दिलेला आहे. कॉस्ट पण आम्ही अपडेट करू. इकडं 20 रुपये दिलेली आहे. पण मला वाटत नाही 20 रुपयात देतील, कारण आता क्रायसिस चालू आहेत. त्याच्यामुळे बघू आता. चलो बाय. तर गाईज, वेलकम बॅक टू ओंकारस चॅनल. आता तिथे आम्ही वडापाव खाल्लेला आहे आणि आता प्लॅन असा आहे की आता आम्ही जाणार आहोत हॉटेलवर. तर त्याआधी आमचं म्हणणं असं आहे की आम्ही दूध, त्यानंतर पाणी बॉटल घेऊन जाऊन आम्ही घरात जाऊन आता म्हणजे रूमवर जाऊन चहा बनवणार आहोत. आम्ही त्या इराण क्रायसिसचा पूर्ण विचार करून घेतला आहे आणि घरात आम्ही इंडक्शन आणून ठेवलं. म्हणजे फ्लॅटवर आम्ही घरातलं इंडक्शन आणलं आहे. आता इथं काय काशी घालताय ती घाला. किती पेट्रोल वाढवताय, किती गॅस तुम्ही अडवताय, आमच्याकडे इंडक्शन नाही रुकणे. आता पोरं पेटी आहेत. आता आम्ही इंडक्शनवर आता आम्ही सगळं काय हाय नाही ते तुम्ही बिर्याणी बोला, चिकन बोला, चहा चपाती बोला, सगळं बनवायला तयार आहोत. आम्ही आणलाय फक्त एक टोप. एकच टोप आणला आहे. त्याच्यात 10 लोकांनी रात्री बिर्याणी नाही काय बनवलं आहे, मॅगी बनवली आहे. आता बघू तो टोप धुतला असं ह्याचं म्हणणं आहे. तर आता त्याच्यात आपण आता इथं 30 रुपयात 30 कटिंग घेण्याऐवजी आम्ही 30 रुपयाचं अर्धा लिटर दूध घेऊन डायरेक्ट 8 लोकांसाठी ढिगभर चहा बनवणार आहोत. आता सध्याला प्लॅन चाललेला आहे. तर लोकांचं म्हणणं होतं कशाला आणलं इंडक्शन, कोण बनवणार आहे का इंडक्शन. हे त्या लोकांसाठी आहे जी लोक बोलत होती मला ग्रुपमध्ये. तर व्हिडिओ बघतीलच तेव्हा त्यांना कळेल की इंडक्शन आणला, पहिली मजा घेतली, आता त्याच इंडक्शनच्या जीवावर ते उडत आहेत. तर त्या उडण्यामागचं कारण आहे ते मी स्वतः. आणि चिन्मयने त्याच्या बॅगेमध्ये भरला म्हणून चिन्मयला एवढंच आपण क्रेडिट देऊया. खारीचा वाटा बोलतो ना, खारीचा वाटा. तर सिंहाचा वाटा माझा आहे, खारीचा वाटा खायचा आहे. आता आपण इथून निघूया कारण जास्त ऊन पडत चाललं आहे. घरात जाऊन आंघोळी करायच्या आहेत आणि चहा वगैरे प्यायचा आहे. मस्त चहा बिस्किट किंवा जे काय असेल ते बघू आणि आपण पुढचा प्रवास सुरू करू. आपण पापड पसारा बोलायच्या अगोदर प्राईस आपले वडाची 30 रुपयाला वडापाव आहे. वडापाव 10 out of 6 नॉर्मल. हा, तुमची चव भागून जाईल, पोट भागून जाईल इथपर्यंत व्यवस्थित आहे.
येऊन तुम्ही ट्राय करू शकता. म्हणजे मोठ्या अपेक्षेत नका राहू की इथं नाव असा वाडावाडा लिहिलं तर एकदम काहीतरी डेंजर खायला वगैरे मिळेल. काय नाही, साधा वडापाव आहे आणि अशी काय चव एकदम अशी काय एकदम पॉवरफुल पण नाही. लसूण विसून त्यांनी डेंजर मारलेलं आहे आणि पेट्रोल प्राईसमुळे त्यांनी 30 रुपये केलेले आहेत. पण ठीक आहे, चला पुढचा ब्लॉग घरातून. ठीक आहे, तर आता आम्ही मेडिकल आणि जनरल स्टोअरमध्ये जाऊन सम ऑफ द स्टफ वी आर बाईंग राईट नाव. तर गाईज, मग अशी तुम्हाला जसं सांगितलं तसं आम्ही दूध वगैरे घेऊन आलोय. आता आम्ही इथे हा चहा बनवायला टाकलेला आहे इंडक्शनवर. तुम्ही बघू शकता की किती इराण क्रायसिसमुळे आमचे वांदे लागलेले आहेत. आम्ही इथे स्वतः चहा बनवतो. काय दिवस आलेत. वेळी आम्ही आडझोड चहा वगैरे काय असेल नसेल सगळं आम्ही उचलून आणायचो. आता चहा आम्ही रूमवर बनवतोय. पण ठीक आहे, हेर आहे, दुरुस्त आहे. तर आपण आता चहा पिऊया थोड्या वेळात. आता चहा बनतोय, उकळतोय. उकळलेला नाही आहे, उकळला की तुम्हाला दाखवून देतो. बघू, चाय पे चर्चा करते. बाबा. रेडी. गुड आफ्टरनून गाईज. आता आम्ही सोलकडी नावाचं एक गोव्यातलं हॉटेल आहे, तिथे आता दुपारच्या जेवणाला चाललो आहे, ब्रंचला चाललो आहे. मी पर्सनली सकाळी उठलेलो होतो अराऊंड 5:30-6च्या दरम्यान उठलेलो. पण जी आमची बाकीची गँग आहे ती उठेपर्यंत 12:30 वगैरे वाजले. आम्ही आंघोळी वगैरे केल्या, चहा बनवलेला, जसं तुम्हाला बोललो इंडक्शन आणलेला घरात, त्याच्यामुळे चहा वगैरे बनवला. तर आता आम्ही चाललो आहे सोलकडी नावाच्या एका हॉटेलला चाललो आहे. तर तिथे गेल्यावर काय खायचं आहे, कसं खायचं आहे किंवा त्याची काय ओव्हरऑल कॉस्टिंग वगैरे आहे मी सगळी तुम्हाला दाखवून देतो. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला चालला आहे. आम्ही आलो आहे मार्च एंडिंगला, म्हणजे मेच्या स्टार्टिंगला बघा. आणि पीक हीट आहे इथे, मरणाचं गरम होतं, मरणाचं. म्हणून हाय नाही ते सगळं लावून आलो आहे. जसं चष्म्याला क्लिपॉन्स लावलेले आहेत, कॅप घातलेली आहे, सनस्क्रीनचा भडीमार केला आहे. 3 सनस्क्रीन लावले, 3 म्हणजे कोणाला विश्वास नाही बसणार. 3 सनस्क्रीन म्हणजे रेग्युलर सनस्क्रीन लावली, त्याच्यानंतर मग कोणीतरी सांगितलं आईच्या गावात अरे ह्याने तर ऑइली स्किन होते, मॅट फिनिशवाली लावूया. मॅट फिनिशवाली लावली. मग कळलं की दुसऱ्याची जी आहे ती सनस्क्रीन नवीन प्रोडक्ट आहे, म्हणजे सेम प्रोडक्ट फक्त नवीन मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर मग आम्ही ते पण केलं आता. म्हणजे 2 सनस्क्रीन, एक रेग्युलर सनस्क्रीन, 2 मॅट सनस्क्रीन, एक 2024ची लावली, 2025ची लावली. काय फरक आहे मला माहिती नाही. सगळे उतावळे झालेले आम्ही लावून टाकलेली. आणि गोव्यात आल्यावर एक गोष्ट तुम्हाला मी पर्टिक्युलर रेकमेंड करतो, 2 व्हीलर तुम्ही हायर करणार असाल रेंटवर तर हेल्मेट घालून फिरा. कधी कोणी तुम्हाला अडवू शकतं, काय तुमचा नेम नाही. आणि पोलिसांना इकडच्या जागा वगैरे प्रॉपर माहिती आहेत की कुठे गेलं की ते दिसणार नाहीत, पण आपण अडकले जाऊ शकतो. आमच्याकडे राणे ओजी रायडर फ्रॉम धारावी हे आहेत, ते सगळे सेफ्टी नियमांचं पालन करतात. हेल्मेट बघा, त्यांचं पूर्ण वाट लागलेली आहे हेल्मेटची. पण सेफ्टी नियमांमध्ये 500 रुपये वाचवण्यासाठी जे बजेटमध्ये आम्हाला सध्या इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी त्यांनी हेल्मेट घातलेलं आहे. तर आता हॉटेल जे आहे ते 3.5-4 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. बघू आता तिथे पोचल्यावर काय होतं ते. चलो बाय. गाईज, आम्ही आता चाललो आहे पॅरा रोडवर. म्हणजे दुसरा रस्ता पण आहे, पण आता आम्ही पहिल्या रोडने चाललो आहे, जिथे पॅरा रोड जो फेमस इकडचा रोड आहे त्या रोडने आम्ही आता चाललेलो आहे. बघू आता हाव इट गोज. मी आता पुढचा जो आहे माझा कॅमेरा मोड चेंज करेन आणि तुम्हाला त्या रस्त्याचं तिकडचा एक चांगलं व्ह्यू वगैरे मिळतोय का बघूया. असं काही नवीन नाही, तुम्ही बघितल्यापेक्षा नॉर्मलच आहे. तर आपण आता बघायचं, आलो आहे व्लॉगमध्ये टाकायला लागणार काहीतरी बाई, नाही तर तुम्ही बोलाल की बघता ह्याचं तोंड दिसतंय, हा काहीतरी बडबड करतोय. तर तसं नको व्हायला. गाईज, हाच तो पोरगा आहे ज्यानं मला सांगितलं पॅरा रोड आहे. कसला घंट्याचा पॅरा रोड वगैरे काय दिसला नाही. आणि हा त्याच्या माडी येडा झाला
मला आदित्य पहिलाच बोललेला की काय पण करा विवेकचं आणि चिन्मयचं ऐकू नका, आणि मी पहिलंच माती खाल्ली या दोघांचं ऐकलं. मला सांग, तू आलास एवढ्या उन्हातून भेंचोत लवडे लागले असते तुझे, तू आला एवढ्या सावलीतून मस्त झाडाच्या छायेतून मस्त गोवन वाईफ बघून लोकल जागा बघून आलायस आणि बोलतो लवडे लागले. पॅरा रोड तर नाही दिसला ना, पॅरा रोड तर नाही दिसला. हां, तर आता आम्ही हॉटेलला बसलो आहे. हॉटेलचं नाव आहे सोलकढी. असं तर आता आपण जाऊया आतमध्ये बघूया. तर असा एक छोटासा छान असं हॉटेल आहे. बघूया, अजून आतमध्ये नाही गेलेलो आहे पण बघू. शेट लोकांना फोटो काढायचे, काढला अस्थेटिक. अरे आले तुझे कडक आलेत फोटो. तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे सोलकढी हॉटेलला. हॉटेल चांगलं आहे, रिजनेबल प्राईस रेट आहे. ॲम्बियन्स वगैरे तुम्ही बघू शकाल, तर छान आहे इकडचा ॲम्बियन्स, मला आवडला. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, इकडचे रेट्स आहेत ते पॉकेट फ्रेंडली आहेत. म्हणजे दिसायला अस्थेटिक पण आहे आणि तुम्हाला गोवन लाईफस्टाईल किंवा गोवन सी फूड, गोवन चिकन फूड, तुम्हाला लोकल फूड असेल ते तुम्हाला इथे अवेलेबल आहे. आणि येताना रस्ता खूप छान होता. आम्ही आतल्या रस्त्याने आलो, हायवे टू हायवे यायचं होतं, पण मगाशी बोललो तसं त्या विवेकने पॅरा रोडच्या नावाखाली आम्हाला दुसऱ्या रोडवर नेलं, त्यामुळे आम्ही चुकून भटकून दुसरीकडून आलो. पण एरिया खूप छान आहे, वाईब खूप छान आहे त्या हॉटेलचे. गाणी वगैरे आहेत मस्त आणि हवेशीर जागा आहे. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण हवेशीर जागा आहे, त्याच्यामुळे मग एकदम बेस्ट आहे. आता आम्ही ठरवलं आहे चिकनचा एक लोकल डिश जी आहे ती आम्ही एक मागवणार आहोत. एक रेग्युलर चिकन टिक्का मसाला स्टँडर्ड, कारण मी बोनलेस खातो, थोडं एवढं पण नाही. आणि इकडचं एक लोकल ब्रेड आहे ज्याला पोई बोलतात, पोई. तर पावासारखा आयटम असतो, बट फक्त तो गोव्यामध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही कधी आलात गोव्याला तर कुठलाही आयटम तुम्ही पावाच्या ऐवजी पोईसोबत ट्राय करून बघा. लाईक बुर्जी पोई किंवा ग्रेव्ही पोई, काही खाऊ शकता तुम्ही, काही करू शकता. तर असं आता फोटो सेशन वगैरे ह्या लोकांचं सुरू झालेलं आहे. एकमेकांचे लोक फोटो काढत आहेत, किती फोटो काढत आहेत देव जाणे. बस जे आता तुम्हाला छोट्याशा क्लिप्समध्ये दाखवलं आहे तेवढा एक छोटासाच रोड आहे, म्हणजे अजून गल्लोबोळामध्ये असतील, पण हा रोड फेमस आहे व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफीसाठी. तर जो है वो इतना ही है. तर जेवण करून झाल्यावर आम्ही इकडे पोचलो आहे. 15 किलोमीटरचा रस्ता होता त्या सोलकढी हॉटेलपासून. बरं, सोलकढीवरून आठवलं, हॉटेलचं जेवण उत्कृष्ट होतं, अप्रतिम होतं, चवीला काय तोड नाही. पण एक मला दुर्दैव वाटलं की त्या हॉटेलमध्ये एकच शेफ होता आणि आम्ही पोचल्यापासून 40 मिनटं आम्हाला वाट बघायला लागली ऑर्डर प्लेस करायला. पुढची 40 मिनटं आम्हाला वाट बघायला लागली ऑर्डर यायला, त्याच्यात पण ती इनकम्प्लीट आलेली. आणि मी ह्याच्या आधी मी नेहमी रेकमेंड करतो कुठल्याही हॉटेलला की तुम्ही लेट आणि इनकम्प्लीट ऑर्डर दोन्ही सेम टाईमला नाही देऊ शकत. तर एकतर तुम्ही लेट देताय तर कंप्लीट द्या, किंवा लवकर देताय आणि इनकम्प्लीट देताय तर आम्ही बेअर करू शकतो. पण तुम्ही ऑर्डर पण लेट देताय, इनकम्प्लीट पण देताय, तर त्याला काय मतलब नाही. आमच्या ताटामध्ये रोट्या नुसत्या होत्या, पण ना स्टार्टर्स होते रोटीसोबत खायला, ना ग्रेव्ही होती. सर्विंग खूप स्लो, सर्विस खूप स्लो, आणि मी रेकमेंड नाही करणार. कारण थोडंसं असं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या वेळेची किंमत आहे असं मला वाटतं, आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या वेळेची किंमत असली पाहिजे. त्याच्यामुळे ते हॉटेल मी रेकमेंड नाही करत. पण तुम्हाला वेळ असेल, टाईमपास करायचा असेल आणि तुम्हाला टेस्टी फूड ट्राय करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. आम्ही तिथे चोनाक नावाचं एक लोकल फूड, फिश फूड ट्राय केलेलं आहे, पण ते पण खूप भारी होतं. सो आता आम्ही निघतो इथून. आम्हाला परत सनसेट बघायला जायचं आहे, शॅकवर जाऊन बसायचं आहे असं पोरांचं म्हणणं आहे. बघू आता काय म्हणतात ती लोक. चलो देन, बाय. तर पब्लिक रेकमेंडेशननुसार त्यांना असं म्हणायचं की मी त्यांना त्यांच्या माझ्या व्लॉगमध्ये घेत नाही, तर मग आता मी सगळ्यांना माझ्या व्लॉगमध्ये घेणार आहे. तर सुरुवात करूया आपण दर्पणपासून. हा दर्पण आहे स्वप्नील, ह्याला तुम्ही ओळखत असाल आंबा, आणि राणे, ह्याला पेटनेम आहे छकुला, आणि हा आहे आमचा आदित्य बबड्या गायकवाड. ह्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे, पण ठीक आहे. तर असा आमचा छोटासा ग्रुप आहे. ऐकू नका यायचं. चल, 2 कपल आहे, म्हणजे सॉरी 1 कपल जे आहे ते रस्त्यात कुठेतरी फिरतंय, मिसिंग आहे. ते त्यांनी ओयोमध्ये चेक इन करत त्यांचं ते काम सुरू केलं आहे. हां, त्यांनी क्रेझी शीट करत
क्रेझी शीट करत. म्हणजे तुम्ही कोणावरही विश्वास ठेवा, पण तुमचा जर मित्र बोलत असेल ना क्रेझी शीट ब्रो इथे ये, झाट त्याच्यावर विश्वास ठेवू नका. अजिबात विश्वास ठेवू नका. कारण ते लोक बोलले अरे आम्ही लाईव्ह लोकेशनला पोहोचलोय 5 मिनिटापूर्वी आणि मग अचानक त्यांना आठवण झाली की क्रेझी शीट इथे शिड्या आहेत की त्यांनी आयुष्यात कधी शिड्या बघितलेल्या नाहीत. त्यामुळे ते काय माहिती नाही तेच कुठेतरी असतं. त्यामुळे ते मग आम्हाला बोलवत होते की तुम्ही वी रेकमेंड यू टू कम ओव्हर हिअर, पण आम्ही हुशार असल्यामुळे आम्ही काय जाणार नाही आहे. चलो आता पुढचा व्लॉग आपण शॅक पार्टीवरून जाऊया. चलो टाटा बोला. टाटा हे दर्पण टाटा बोल ना. हॅलो गाईज, तर मग आता इव्हिनिंग झालेली आहे आणि आम्ही आता इव्हिनिंगला आलो आहे बागा बीचला आलेलो आहे. तर बागा बीचला आता आम्ही थोडासा सनसेट वगैरे बघणार आहोत. तुम्ही सनसेट बघू शकता तिकडे, जसं काय दिसत नाही सोडून द्या. तर सनसेट बघणार आणि आम्ही आता जाणार आहोत. तर हा बागा बीच बघा कसला दिसतोय. मस्त वाईव आहे, मस्त हवा सुटली एकदम चिलमध्ये. आता मस्त कुठेतरी शॅकमध्ये आम्ही बसणार आहोत. ह्या लोकांचा प्लॅन चालला आहे शॅकमध्ये बसून क्रिकेटची मॅच बघायचा IPLची. बोललो चला हे पण करून बघूया. तर आता आम्ही तिथे जाणार आहोत आणि खूप सारी मजा करणार आहोत. चलो देन, बाय.